श्रीमती स्नेहा दुबे। धन्यवाद अध्यक्ष महोदय। राज्यपाल महोदयांनी केलेल्या अभिभाषणाला मी समर्थन देण्याकरता उभी आहे। सर्वप्रथम महामहिम राज्यपाल महोदयांचे मी मनपूर्वक आभार मानते की त्यांनी आपल्या अभिभाषणातून राज्य सरकारच्या कामगिरीचा आढावा आणि आगामी धोरणांची स्पष्ट दिशा या सभागृहासमोर मांडली आहे। अध्यक्ष महोदय, शेतकरी, कामगार, महिला, युवक आणि दुर्बल घटकांच्या सक्षमीकरणासाठी शासन कटिबद्ध आहे आणि आगामी काळातही विकासाचा हा वेग अधिक बळकट करण्याचा निर्धार सन्माननीय राज्यपाल महोदयांनी आपल्या भाषणात व्यक्त केला आहे। अध्यक्ष महोदय, सन 2024 आणि 25 मध्ये सर्वाधिक 1,64,000 कोटींची परकीय गुंतवणूक मिळाली। त्यानंतर 91,000 कोटीची थेट परकीय गुंतवणूक आपल्या राज्याला मिळाली आणि 30 लाख कोटी गुंतवणुकीचे सामंजस्य करार करण्यात आले। हे सर्व राज्यपाल महोदयांनी आपल्या भाषणामध्ये नमूद केलेले आहे। वेगवेगळ्या प्रकारचे गुंतवणुकीचे करार, रोजगार निर्मितीचे प्रयत्न सन्माननीय राज्यपाल महोदयांनी आपल्या भाषणामध्ये नमूद केलेले आहेत आणि त्यासाठी मी शासनाचे आभार मानते की त्यांनी उद्योग वृद्धीसाठी आणि महाराष्ट्राची अर्थव्यवस्था बळकट करण्यासाठी जे प्रयत्न केले आहेत त्यासाठी मी त्यांचं अभिनंदन करते। आणि त्याच निमित्ताने मला वसईतील जवळपास 25,000 लघु आणि मध्यम उद्योगांकडे शासनाचे लक्ष वेधायचे आहे। वसईमध्ये या उद्योग आस्थापनांना वसई विरार महानगरपालिकेने लीजवर दिलेल्या जागांची मुदत संपलेली आहे अध्यक्ष महोदय, आणि नवीन दराने लीज परवडणारी नाहीये। त्यामुळे ह्या सवलतीच्या दराने लीज वाढवण्याचे धोरण करणे आवश्यक आहे अध्यक्ष महोदय। तसंच हे 25 ते 30,000 जे उद्योगधंदे आहेत त्यांना पायाभूत सुविधांचा अभाव आहे। रस्ते, लाईट, कचरा व्यवस्थापन तसंच अखंडित वीज पुरवठा यासाठी एक वेगळा DPR करणं आवश्यक आहे आणि त्यांच्यासाठी महानगरपालिकेला तसंच पोमण आणि मालजीपाडा या भागामध्ये मुंबईत जितक्या सिरियल्सची शूटिंग होतात, पिक्चरचे शूटिंग होतात, ते सगळे स्टुडिओज आमच्या ह्या पोमण, मालजीपाडा आणि नायगाव परिसरामध्ये आहेत। इथे सगळीकडे ह्यांना पायाभूत सुविधा देण्यासाठी विशेष निधीची तरतूद शासनाने करावी अशी मी विनंती करते अध्यक्ष महोदय। तसंच 2026 ते 30 या कालावधीसाठी महाराष्ट्र उद्योग गुंतवणूक व सेवा धोरण 2025 जाहीर केल्याबाबत राज्यपाल महोदयांनी आपल्या भाषणामध्ये नमूद केलंय, त्याबद्दल मी त्यांचे आभार मानते। आणि याच निमित्ताने मला हे सांगावंसं वाटतं की वसईमध्ये ही जी अवाढव्य अस्ताव्यस्त पसरलेली इंडस्ट्री आहे त्यांना प्रोत्साहन आणि बळकटी देण्यासाठी एक MIDC स्थापन करण्याची आणि विशेषतः महिला आणि मुलींकरता ITI सुरू करण्याची मागणी मी यापूर्वीच केलेली आहे मंत्री महोदयांना। तर त्या मागणीला गती देऊन त्याची अंमलबजावणी करण्यात यावी अशी मी विनंती करते अध्यक्ष महोदय। राज्यातील उद्योग